नमस्कार, मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स. आज माझ्या मम्मीनी बनवलेली आहे कुरडई कांद्याची भाजी. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे आपण बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, 3 चमचे तेल, चवीनुसार मीठ. हे साहित्य लागणार आहे. आपल्याला मीठ, मिरची, लसूण, हळद वाटून घ्यायचं आहे. आता आपण कृती बघूयात. कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. ही जी रेसिपी आहे आपण छोट्याशा भुकेसाठी स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा लाल करून घ्यायचा आहे. सोबतच चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्याने आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील माझ्या चॅनलचे. कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे मिरचीचं ते टाकायचं आहे. कमी तिखट हवं असेल कमी मिरच्या घालू शकता. मिरची पण देखील चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे कुरडया आहेत त्या आपल्याला भिजत घालायच्या आहेत. आधी भिजत घातलेल्या कुरडया 1 ते 2 तास भिजत घालायच्या आहेत. त्या कुरडया टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपलं भाजी शिजली आहे की नाही. कुरडया मऊ होईपर्यंत चांगलं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून चेक करायचं आहे. भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे. तयार झालेली आहे आपली रेसिपी. खूप छान लागते. नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक, शेअर अँड कमेंट.